चं नाव घेताच रेडीच्या खाणी आणि रेडीचा गणपती ही दोन ठिकाणं नजरेसमोर येतात. स्वयंभू आणि जागृत गणपती अशी ख्याती असणाऱ्या रेडीच्या गणपती मंदिराला दरवर्षी हजारो भाविक पर्यटक भेट देतात. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली आहे. सोनुर्लीची देवी माऊली. सोनुर्ली सावंतवाडीपासून 13 किलोमीटर अंतरावरील हे प्रसिद्ध देवी माऊलीचं देवस्थान. महिषासुर मर्दिनी म्हणूनही देवी माऊलीला मानलं जातं. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातील कोरीव असून सुमारे 300 वर्षापूर्वी घडवलेली आहे. मंदिराचे 4 भाग आहेत. पहिल्यांदा सभामंडप, त्यापुढे चौखंबा, नंतर गाभारा आणि चौथ्या भागात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. तलवार, ढाल आणि त्रिशूल अशी आयुध देवीच्या हातात आहेत. गर्द वनराई, आंबा काजूच्या बागा अशा रम्य वातावरणात हे देवस्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख जत्रा म्हणजे सोनुर्ली गावची श्री देवी माऊलीची जत्रा. दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देव माऊलीच्या दर्शनासाठी वर्षभर असंख्य भाविक येत असतात. आरवलीचा वेतोबा. वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीचा वेतोबा हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. वेतोबा ही संरक्षक देवता असून ती गावाचं रक्षण करते अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. शिरोडे वेंगुर्ले रस्त्याला लागून असलेल्या मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे. मंदिराच्या प्रांगणातील भव्य कमान, नगारखाना, प्रशस्त सभामंडप प्रेक्षणीय आहे. श्री वेतोबाची भव्य मूर्ती उग्र दिसली तरी भक्तांच्या दृष्टीनं ती आश्वासक आहे. आंगणेवाडी भराडी देवी मंदिर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थानांपैकी हे एक अतिशय जागृत देवस्थान म्हणजे आंगणेवाडीचे भराडी देवी मंदिर. भरड भागात स्वयंभू पाषाणात देवी प्रकटल्यानं भराडी म्हणून ओळखतात. काही भक्तांसाठी ही जागृत सती देखील आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारी देवी म्हणून भक्त या देवीला आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात आणि देवी देखील त्यांच्या इच्छा पूर्ण करते. देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी इथं नेहमीच भक्तांची मोठी गर्दी असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आंगणेवाडीला भराडी देवीचीच असते. कांदळगावचा शिवकालीन श्री रामेश्वर. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वच धर्मियांच्या देवस्थानांच्या उभारणीला नेहमीच प्रोत्साहन दिलं. यातलंच एक म्हणजे मालवण जवळचं कांदळगाव इथलं शिवकालीन रामेश्वर मंदिर. असं म्हणतात की सिंधुदुर्गाच्या बांधकामावेळी महाराज जेव्हा श्री रामेश्वराच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांनी मूर्तीवर दिसणारी घुमटी बांधली. मंदिराची भव्यता पाहताच नजरेत भरते. मंदिरासमोरच ज्या विशाल वटवृक्षासमोर आता आपण आहोत, हा वटवृक्ष प्रत्यक्ष शिवरायांनी सुमारे 300 वर्षापूर्वी लावला होता. आजही हा शिवकालीन वटवृक्ष भक्तांना आपली सावली देत भक्कम उभा आहे. सिंधुदुर्ग पर्यटनावेळी आवर्जून पाहावं असं हे स्थळ. रामेश्वर मंदिर आकेरी. अजंठा वेरूळप्रमाणे अखंड एकाच पाषाणातील भव्य आणि कोरीव शिल्प पाहायचे असतील तर आपल्याला आवर्जून सिंधुदुर्गातील आकेरी या गावी यावंच लागेल. हे आहे आकेरी इथलं शिवकालीन हेमाडपंथी पद्धतीचं पुरातन रामेश्वर मंदिर. अत्यंत सुबक आणि रेखीव कोरीव काम आपल्याला इथं पाहायला मिळतं. जुन्या बांधकाम पद्धतीप्रमाणे एकमेकात सांधे जुळवून केलेलं सुबक बांधकाम आपल्याला इथे दिसतं. सभामंडपाचे याच पद्धतीनं केलेलं बांधकाम पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. हा आहे सभामंडपातला अखंड एकाच पाषाणात कोरलेला चौपाळा. यावरचं कोरीव काम देखील त्या काळातील उत्तम कारागिरीची साक्ष आहे.
एकसंध पाषाणातून खोदलेल्या खांबावर तोललेला हा बाहेरील सभामंडप हा देखील इथलं एक प्रमुख आकर्षण आहे. इतर मंदिरांप्रमाणेच याही मंदिराच्या परिसरात अन्य देवतांची लहान मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. उभादांडा येथील प्राचीन चर्च आणि कणकवली येथला बुद्ध विहार. भारत हा सर्व धर्मियांचा देश आहे. सिंधुदुर्ग जिल्हाही विविध धर्मियांच्या श्रद्धेचा, मान, सन्मान आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा इथलं प्राचीन चर्च त्याचा प्रत्यय देतं. 1857 साली बांधलेलं हे चर्च सिंधुदुर्ग सफरीतील एक प्रमुख ठिकाण आहे. याशिवाय कणकवली मधील बुद्ध विहार ही देखणी वास्तू ही पाहण्यासारखी आहे. बुद्धकालीन वास्तुशैली आणि त्यांचे तत्वज्ञान सांगणारी ही वास्तू कलात्मक आणि बोधप्रद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, बुद्ध विहाराची वास्तू, भगवान बुद्धांची प्रतिकात्मक भव्य चित्रकृती ही सारी वास्तू आणि तत्ववैभव लक्षवेधक आहेत. एकूणच सिंधुदुर्गची भूमी म्हणजे विविध संत महात्म्यांची, कर्मयोग्यांची, देवदेवतांची तपोभूमी असल्याचं दिसून येत आहे. खारेपाटणचं सूर्य मंदिर, ओरोसचं रवळनाथ मंदिर, सावंतवाडीचं विठ्ठल मंदिर, वेंगुर्ल्यातील सागरेश्वर मंदिर, वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर अशी कितीतरी मंदिरं भाविकांची श्रद्धास्थानं आहेत. किंबहुना कोकणात प्रत्येक गावच्या ग्रामदैवताला आणि गावातील मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा सिंधुदुर्गला आवर्जून आलंच पाहिजे.